तर निवडणुकीला मजाच येणार नाही. राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षाकडे बोट दाखवलेलं आहे. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं म्हटलंय. राजकीय विश्लेषक संजय आवटे सर आता आपल्यासोबत आहेत. संजय सर, तुम्ही कसं बघता या वक्तव्यांकडे? एक अमोल कोल्हेंचं वक्तव्य ज्यात त्यांनी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडे बोट दाखवलंय, आणि दुसरीकडे वडेट्टीवार ज्यांनी जागा वाटपाची चर्चा इतकी लांबली आणि त्याचा आम्हाला विधानसभेत फटका बसला असं म्हटलंय. ते गंमत अशी आहे की आता तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले आता झोपेतून जागे होत आहेत. आता कुठे बोट लागलेत तर ही बरी गोष्ट आहे. निकाल लागून इतके दिवस झाले, पण नक्की पुढे काय करायचं, आपला अजेंडा कुठला असला पाहिजे, आपली नक्की पुढची भूमिका काय असली पाहिजे, याच्या अनुषंगाने इतके सगळे प्रश्न आहेत की कार्यकर्ते संभ्रमात आहेत की नक्की काय करायचं. मुळात साधी गोष्ट अशी आहे की तेव्हाच्या चुका झाल्या तर चुका झाल्या. म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला दारुण अपयशाला तोंड द्यावं लागलं, पण भाजप लगेच कामाला लागलं, भाजपने सगळ्या चुका दुरुस्त केल्या आणि पुढे गेलं. मला असं वाटतं की आता महाविकास आघाडीनं ठीक आहे, जे घडलं त्याचे किंवा एकत्रितपणे बसून आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ब्लेम गेम करणं फार सोपं असतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसवर टीका करायची, दोघांनी मिळून शिवसेनेवर टीका करायची, हे फार सोपं असतं, पण याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं की महाविकास आघाडीने मुळात एकत्रितपणे बसलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपलं काय चुकलं, व्हॉट वेंट रॉंग. कुठली निवडणूक ही काही शेवटची निवडणूक नसते. आणि शिवाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की विरोधी पक्ष म्हणून आपल्याला आता काय करता येणं शक्य आहे. महाराष्ट्राच्या हिताचे कुठले मुद्दे लक्षात घ्या. म्हणजे महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या काळात काय चुका केल्या त्याबद्दल मी आता भाष्य करत नाही, त्यावर आपण वेळोवेळी तुमच्याच वाहिनीवर बोललेलो आहोत. पण माझं म्हणणं असं आहे की आता जे झालं ते झालं. आता जर कायम महाविकास आघाडी असं म्हणत होती की हा महाराष्ट्र धर्म आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्हाला काही करायचंय, तर महाराष्ट्राचं कल्याण एक वेळ सत्तेमध्ये राहून करता येतं असं नाही ना. तुम्हाला महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आता विरोधी पक्ष म्हणून काय करता येणं शक्य आहे याच्यावर साधक बाधक चर्चा केली पाहिजे, विचार केला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आता काय भूमिका घेतली पाहिजे यावर बोललं पाहिजे. मला असं वाटतं की हे जे चाललंय ते फार वाईट गोष्टी आहेत आणि आता अशा प्रकारचा ब्लेम गेम करणं हे एकूणच महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होताच पूर्वी, पण तो दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंडवरचं केडर जे आहे ते त्यामुळे कमालीचं संभ्रमित होत आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आता महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे, कधी होईल मला माहिती नाहीये, इतक्या लवकर होईल असंही मला वाटत नाही. पण मला असं वाटतं की केवळ निवडणुका ते निवडणुका एवढाच विचार राजकीय पक्षांनी का करावा. बरोबर. म्हणजे विरोधी पक्ष कायम टीका करत असतात की भाजप कायम इलेक्शन मोडवर असतात, तुम्ही कुठल्या मोडवर असता, इलेक्शनच्या पलीकडे काही विचार करायचा की नाही, या संदर्भात त्या सगळ्यांनी बोललं पाहिजे. विजय वडेट्टीवार, अमोल कोल्हे किंवा आणखी कोणी जे बोलत आहे त्यापेक्षा सुद्धा. आणि मला असं वाटतं ना, एक छान ओळ मला आठवली, गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, कभी हमसे कहा होता, कभी हमसे सुना होता. तुम्ही एकमेकांबद्दल मीडियात काय बोलता, एकमेकांशी बोला ना. एकमेकांशी बोलणं, एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठावरून अशी वक्तव्य करण्यापेक्षा आपापसात जर चर्चा केली तर कार्यकर्ते देखील संभ्रमात पडणार नाहीत आणि एक नवी सुरुवात देखील महाविकास आघाडीमधल्या पक्षांना करता येईल. धन्यवाद सर आपल्या विश्लेषणाबद्दल.